नमस्कार रीटा मॅडम. नमस्कार. रीटा मॅडम, आपल्या मला आयुष्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की मम्मी, रीटा, आजी हे सगळं होण्याच्या आधी लहानपणी तुम्ही नक्की होता कोण? लहानपणी एक जसं नॉर्मल मुलं असतात तसंच मी पण, माझा पण जन्म तसा एक नॉर्मल मुलासारखाच झालेला. आणि माझं खरं नाव आहे रोहन. म्हणजे माझं आई वडिलांनी नाव ठेवलेले रोहन. मग तो एक माझा प्रवास, रोहन ते रीटा. मग त्या कालावधीमध्ये असं खूप काही घडलं, चांगल्या गोष्टी किंवा थोड्याफार वाईट गोष्टी. मग त्यातनं माझं रोहन रीटा हा माझा प्रवास चालू झाला. म्हणजे माझ्या ते बॉडी लँग्वेज माझी वेगळी होती. भले मी मुलांसारखी होती, माझं शरीर मुलांसारखं होतं, पण जे माझी आत्मा, माझं जे मन होतं ते मुलांसारखं नॉर्मली नव्हतंच. मला क्रिकेट खेळायला नाही आवडायचा. मला असं मुलांमध्ये बसायचं म्हटलं की मला चिड यायची. मला इरिटेट व्हायचं, नको मला मुलांमध्ये नाही बसायचं आहे. माझी मैत्रीण, माझी सखी सहेली कोण, म्हणजे मुली. मुली. मग मी ते लंगडी खेळणं, ते चिप्पी खेळणं, परत ते त्यावेळेस ते एक गेम असायचा, अशा काचा जमा करायच्या बांगडीच्या, ते टाकायचं आणि उडवायचं. मग तो एक गेम खेळणं. मला घरातनं कधीच त्रास नाही झाला ना. मी साडी घातली घरामध्ये किंवा मॅक्सी घातली, मला घरातल्यांनी आजपर्यंत कधी मला बोलत नाहीत की तू का घातलं, की तेव्हा तू कशाला घालतोयस. नको, तुझी लाईफ आहे ना, बिंदास पण व्यवस्थित. मी फ्रीज आहे, सिरियसली मी फ्रीज आहे. मग मला समाजाला एकच म्हणायचं की तुम्ही आमच्या नावाची विटंबना कशाला पाहिजे, की आम्ही लोक मुलांना घाबरावला, आम्ही ते झालंय का, जन्म आलाय का आमचा. आणि आजकाल ते रील मध्ये पण खूप चालू आहे की छक्का, मामू, हिजडा. मग आम्हालाच का ट्रोल केलं जातं, आमच्याच नावांचं का, काय संबंध. म्हणजे आम्ही शिवी आहोत समाजासाठी, आमचा हा घाणेरडा वापर व्हायला पाहिजे समाजासाठी म्हणून. ऐसे हिजडो अति का, ते काय नवीन रील आले कुठली तरी. समाजामध्ये जागरूकता नक्कीच येते जर असं वाटलं की ओव्हरऑल तुमच्या कम्युनिटीला मदत करायची. अनेक एनजीओ असतील, आहेत एनजीओ भरपूर आहेत, भरपूर आहेत. जर आणखीन असं जर मदत करायची असेल तर सामान्य लोक कोणाला अप्रोच करू शकतात? नमस्कार, मी डॉक्टर शोभा, बियॉन्ड द स्पॉटलाइटची होस्ट. तुमच्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि तुम्हाला नॉलेज देणारं आम्ही आणत असतो, आणि तेही बेधडक. आज आपल्याकडे खूप विशेष गेस्ट आलेले आहेत. विशेष गेस्ट खरंच विशेष आहेत. आज तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रभर चंपाषष्ठीला किती महत्व दिलं जातं. त्या चंपाषष्ठीच्या दिवशी आमचं हे शूट होत आहे. आणि आज आपले जे गेस्ट आहेत त्या आहेत रीटा मॅडम, म्हणजेच मम्मी, म्हणजेच आजी, अशा या रीटा मॅडम. नमस्कार रीटा मॅडम. रीटा मॅडमना बघून तुम्हाला नक्कीच हे वाटणार नाही, तुम्हाला असं वाटेल काय विशेष आहे, का स्त्री सारखी स्त्री. परंतु त्यांनी थोडं देवाबरोबर सेटिंग केलेलं आहे. आता ते कसं सेटिंग, काय केलंय, आणि त्यांना आपण तृतीयपंथी का म्हणतो, विश्वास नाही बसला ना? यस, बट शी इज. अगदी मलाही असं रस्त्याने चालताना भेटलं तर वाटेल माझ्यासारख्याच, पण काहीतरी विशेष. रीटा मॅडम, खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि खरंच छान वाटलं. तर आपण आपली जर्नी चालू करूया. रीटा मॅडम, आपल्या मला आयुष्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की मम्मी, रीटा, आजी हे सगळं होण्याच्या आधी लहानपणी तुम्ही नक्की होता कोण? लहानपणी एक जसं नॉर्मल मुलं असतात तसंच मी पण, माझा पण जन्म तसा एक नॉर्मल मुलासारखाच झालेला. आणि माझं खरं नाव आहे रोहन. म्हणजे माझं आई वडिलांनी नाव ठेवलेले रोहन. मग तो एक माझा प्रवास, रोहन ते रीटा. मग त्या कालावधीमध्ये असं खूप काही घडलं, चांगल्या गोष्टी किंवा थोड्याफार वाईट गोष्टी. मग त्यातनं माझं रोहन रीटा हा माझा प्रवास चालू झाला. मग त्या प्रवासामध्ये खूप काही घडलं की असं झालं काहीतरी नवीन, एक वेगळं, की मी काय आहे, माझा जन्म काय होता आणि मी काय झाले. त्यात मग समजूनच नाही आलं आपण कधी रोहन ती रीटा झाली. ह्या प्रवासामध्ये पटापट प्रवास निघून गेला, पटापट सगळे दिवस निघून गेले. रोहन ते रीटा बघितलं तर सामान्य शब्द, परंतु
एका व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे विस्कटून टाकू शकतं असा हा प्रवास. मला आणखीन थोडं ह्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यानंतर वयाच्या 9व्या वर्षी, मी 9 वर्षाचे होते तेव्हा मी राहायचे भांडुपला, टेंबीपाडा. तर आम्ही तिथे राहायचो पहिले. त्याच्यानंतर आमच्या समोर, नाव घेणार नाही मी त्या व्यक्तीचं, मी त्यांच्या इथे अभ्यासाला जायची. शाळेतनं आली, नंतर मग घरी जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर मग तुम्ही रोहन होता त्यावेळेस? हो हो हो, मी पॅन्ट शर्ट पॅन्ट शर्ट, हा, नॉर्मली आपण जशी मुलं घालतात तसं सेम. तर मी तिकडे अभ्यासाला जायची आणि मग माझ्यामध्ये थोडं काय असं वेगळंपणा असायचं. म्हणजे माझं बोलणं खूप वेगळं असायचं लहानपणी. नको ना मला, म्हणजे एखाद्या मुलींसारखं, हा, की मला नको आहे असं, म्हणजे जास्त लाडामध्ये येणं. हा, मग ते त्याच्यामध्ये समोरचा असेल किंवा कोणी असेल तर मग असं वाटायचं, अरे हे वेगळं काहीतरी आहे. हा, हे कॅरेक्टर ते नाहीये जे असायला हवंय, जे मुलांच्या रूपात हवंय. हा, हे कॅरेक्टरचं वेगळं आहे काहीतरी. मग ते म्हणतात ना की आपण बोलतो चान्स मारला जातो, किंवा एखादी गोष्ट आपण लहान मुलांना चॉकलेट दिलं की आपण ती मुलं आपल्याकडे ओढली जातात. मग मी त्याप्रमाणे अभ्यासाला तिकडे जायची, मी त्या गोष्टींमध्ये जायची. मग ते कधीतरी आपले एक खूप जवळ येऊन बोलणं, एखाद्या गोष्टीवर एकदम अल्लडपणा करणं, मग एकदम प्रेमाने खूप छान बोलणं, मग जवळ घेणं कधी कधी. मग ते कुठेतरी मला पण असं वाटायचं की हा दादा मला असं का करतो, म्हणजे मी काहीतरी वेगळं आहे का माझ्यामध्ये, मला असं स्वतःहून वाटायचं काहीतरी. तर मी ते इग्नोर करायचे, हा ठीक आहे जाऊ दे, काही हरकत नाही, होत असेल, लहान आहे, एखादा माणूस जवळ घेत असेल तर आपण जात पण असेल त्यावेळेस. त्याच्यानंतर हळूहळू थोडे दिवस गेले, सगळ्या गोष्टी झाल्या. मग एक दिवशी त्यांनी अचानक मला, म्हणजे थोडं वाईट कृत्य माझ्याबरोबर, की थोडंसं वाईट वागला माझ्याबरोबर तो. मला थोडंसं कुठे एक सेकंड नको वाटलं मला ते. हा, मग मी दुसऱ्या दिवशी परत तिकडे त्याच वेळेस अभ्यासाला गेल्यानंतर परत तेच कृत्य माझ्यावर करण्यात आलं आणि परत मला असं वाटलं की मला हवंय, लिटरली मला असं वाटलं की मला ते हवंय. हा, कारण माझी ती बाउंडिंग जरा वेगळी होत चाललेली त्याच्याबरोबर, की हा, ते जो करतोय ना ते मला खरंच खूप आवडतंय. पण ही माझ्या घरी सांगू शकत नव्हती ना, की मी दादाकडे गेली आणि दादानी मला इथे हात लावला किंवा दादानी मला असं केलं. एक मनामध्ये भीती होती. माझे पप्पा खूप डेंजरस मिलिटरी मॅन, माझे पप्पा, आणि माझी मम्मी होती नॉर्मली अशी, पण डेंजरस तरी पण. आई वडील, आपण आई वडिलांना घाबरतोच, सगळेच जण घाबरतात. मग तो एक क्षण असा होता की मी नाही सांगणार कोणाला. मग थोडे दिवस हळूहळू सगळं होत गेलं. त्याच्यानंतर मला पण ते एक आवड निर्माण झाली की नाही, तो व्यक्ती माझ्यासाठी आहे. मग ती आमची जास्त दोघांची बॉन्डिंग चालू झाली. माझं अभ्यासाला जाणं वगैरे जास्त इकडे आमचं वाढतच गेलं त्या गोष्टींमधून. ओके, म्हणजे ते अट्रॅक्शन तुम्हाला सुप्तपणे आतून आवडायला लागलं मला. हा, असं काही जोर जबरदस्ती नाही झाली माझ्यावरती, कधीच नाही. हा, पण म्हणजे हे, आणि तो तुमचा वापर करत गेला असं तुम्हाला वाटतं? नाही, असं नाही बोलू शकत, कारण वापर केला असता तरी मला कंटिन्यू त्रास दिला असता ना. हा, मग त्यांनी मला 10 वेळा घरातनं बोलून गेला असतं, किंवा मी स्वतःहून जायची. हा, आणि असं नव्हतं की तो मला बोलेल किंवा मी त्याला बोलेल, ती गोष्ट घडून जायची त्यावेळेस. हा, पण आजूबाजूला कोणाच्या लक्षात नाही आलं? नाही, नॉर्मली मी दादा बोलायची, अभ्यासाला जायची. हा, आणि तो मला शिकवायचा पण. असं नाही की माझ्याबरोबर त्यांनी तेच कॅरेक्टर ठेवलं, नाही, मला एक अभ्यास व्यवस्थेने अभ्यास पण दिला. हा, चांगल्या गोष्टी सांगायच्या वेळेस त्याने मला चांगलं पण शिकवलं. असं नाही की त्याच गोष्टीत मला तो वाद घेऊन गेला, असं काहीच नव्हतं. मग त्यावेळेस मला एवढं काय वाटलंच नाही, आणि आजूबाजूला कोणाला असा प्रश्नच नाही आला की ह्या लोकांमध्ये असं काय असेल किंवा असं काय वागत असेल, अशा गोष्टी. त्याच्या घरातल्यांना पण नाही लक्षात आलं? नाही, कधीच नाही आलं, कारण वरचा रूम होता, डबल रूम होता. हा, तर आम्ही वरती बसायचो. तो पण 12वीचा अभ्यास तसा असायचा, आणि माझं पण आपलं ते खेळण्याचं वय, माझा पण अभ्यास त्याच्यामध्ये करून घ्यायचा. मग याचा शेवट काय झाला? शेवट म्हणजे आम्ही तिकडनं आम्ही तो रूम विकला. मग आम्ही ते वाशीला शिफ्ट झालो, कोपरखेरण्यामध्ये. कोपरखेरणे शिफ्ट झाल्यानंतर माझी मग शाळा आम्ही मॉडर्न स्कूलमध्ये शिकली. वाशीला सेक्टर 9ला मॉडर्न स्कूल आहे, तिथे आमच्या तिघांचं शिक्षण तिकडेच झालं, माझे बारके 2 भाऊ आणि माझं. तुम्ही तिन्ही मुलंच होतात घरात? हो हो हो, तिन्ही मुलंच. माझी एक बहीण ऑफ झाली, जन्म झाला, आणि बार्शीची येदूची ती ऑफ झाली. ओके. हा, मग त्याच्यानंतर आम्ही इकडे शिफ्ट झालो. इथे पण मग तोच प्रकार, म्हणजे माझ्या ते बॉडी लँग्वेज माझी वेगळी होती.
हा, भले मी मुलांसारखी होती, माझं शरीर मुलांसारखं होतं, पण जे माझी आत्मा, माझं जे मन होतं ते मुलांसारखं नॉर्मली नव्हतंच. मला क्रिकेट खेळायला नाही आवडायचा. हा, मला असं मुलांमध्ये बसायचं म्हटलं की मला चिड यायची, ओ हो. मला इरिटेट व्हायचं, नको मला मुलांमध्ये नाही बसायचं आहे. माझी मैत्रीण, माझी सखी सहेली कोण, म्हणजे मुली. ओ. हा, मुली. मग मी ते लंगडी खेळणं, ते चिप्पी खेळणं, परत ते त्यावेळेस ते गेम असायचा, अशा काचा जमा करायच्या बांगडीच्या, ते टाकायचं आणि उडवायचं, Yes, मग yes, तो एक yes. गेम खेळणं. हा, नंतर घर घर, डॉक्टर. मग या सगळ्या गोष्टी, मग तेच जेवण बनवायचं, ते पानं घेऊन ते थम्सअपच्या बॉटल झाकण, त्याची चपाती बनवायचं, हे सगळे ते गेम तेच चालू. पण मग सगळ्या मुली असताना तुम्ही एकटाच मुलगा असायचा हो 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 हो. अच्छा. हा, मग त्या मुली अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांची लग्न झालेत, सगळे ते आपल्या जागेवरती आहेत, पण ती लोक मला कधी रोहन आवाज नाही देणार. त्यावेळेस रोहन आवाज होता माझा, पण आता जेव्हा त्यांना कळलं की मी आज, माझ्यात एवढे बदल झाले, मी आज त्या रूपात ह्या रूपामध्ये आले, मग ती लोक मला ताई, रीटा, त्यांच्या मुलांना सांगणार माऊ आहे, मावशी बोलायचं. हा, मग या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या आयुष्यात मला तरी आठवतं, मला त्रास नाही झाला कुठल्या गोष्टींचा, ना माझ्या फॅमिलीमधून झाला आणि ना माझ्या फ्रेंड सर्कल किंवा जिथे मी शाळा शिकली त्यांच्यामध्ये कुठेच मला त्रास नाही. आमचे एक सर होते शाळेचे, गणित शिकवायचे आम्हाला मॉडर्न स्कूलमध्ये, मी त्यांचं नाव नाही घेणार, त्यांनी खूप त्रास दिला. म्हणजे त्रास म्हणजे मी वर्गात मुलींच्या बेंचवर बसायची. माझी एक सगळ्यात छान फ्रेंड माझी कोमल, तिला माहिती होती मी काय आहे. हो हो, तर मी तिच्याच बाजूला, आणि ती भांडायची, तो माझ्याच बाजूला बसेल, तो कुठे बसणार नाही, तो माझ्याच बाजूला बसेल. मला टीचरशी पण भांडायची. हो हो, टीचर प्लीज माझ्या बाजूला बसू द्या, टीचर प्लीज. सफरचंदला माझं नाव मला सफरचंद बोलायचे. मी खूप गोड होती लहानपणी, आता ते सांगू नाही शकत मी गोड आहे की नाही. हा, मी लहानपणी खूप गोड होती, असं बॉडी वगैरे माझी, गाल वगैरे वरती होते आणि खूप गोरी होती मी दिसायला. तर मला सफरचंद बोलायचे शाळेमध्ये, तर ती बोलायची सफरचंदला माझ्या बाजूलाच ठेवायचं टीचर. मग टॉयलेटला वगैरे जाताना पण मी तिच्याबरोबर जाणार, एकटी नाही जाणार मी. पण मग मुलांच्या जायच्यात की मुलींमध्ये ती मला बोलायची, तू कशाला घाबरतो, मी आहे ना, मी आहे सपोर्टला ना, तू माझ्याबरोबर जायचं. तर मला असं कुठेतरी असं वाटायचं की नाही, हा म्हणजे माझं कोणतरी आहे एक. पण मग टीचर, शाळा कोणी ओरडायचं नाही? नाही, माझी टीचर्स होत्या, मी त्यांचं नाव घेईन, अंजली टीचर्स म्हणून, खूप छान, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ते मला म्हणायचे, तू काय आहेस ते मला माहितीये, हा तू काही टेन्शन घेऊ, तुझ्यावर कोणतंही बर्डन नाहीये, तुला शाळेत जिथे वागायचंय तुला तसं वागायचंय, तू बिंदास वागू शकतोस, तुला कोण काय बोललं तर माझ्यापर्यंत यायचं. बापरे. त्या टीचर्स तर मी अजून नाही विसरत, पण आता त्या नाहीयेत, या दुनियामध्ये नाहीयेत टीचर्स. त्या माझ्या खूप छान टीचर्स होत्या. एक म्हणतात ना की आई घरी होती, पण मी टीचरांमध्ये प्रथमतः कुठेतरी एक आईचं प्रेम बघितलं असेल, की ज्यांनी मला समजून घेतलं. बाकी तर मुलं नॉर्मल सगळे होतेच, सगळ्यांचं वागणं बोलणं. टीचर कम्युनिटीसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही, म्हणजे त्या काळात सांगतायत त्या. आणि आत्ताची अनेक मुलं असंच पिंजऱ्यामध्ये अडकलेली असतात, देह वेगळा, मन वेगळं, आत्मा वेगळा. प्लीज टीचर्स, आपण हे उदाहरण नक्कीच घेतलं पाहिजे. मी टीचर लोकांना एवढंच सांगू शकते की तुम्ही असं टीचर्स आहात, मुलं तुमच्या बेसवरी शाळेमध्ये येतात, आपली आई वडील ह्यांना सोडून आपण शाळेमध्ये का जातो, एक चांगलं शिक्षण भेटावं, एक चांगल्या सवयी आपल्याला भेटाव्या. तर माझं तेच म्हणणं आहे सगळ्या टीचर्स लोकांना की मुलांमध्ये भेदभाव करू नका. मुलगा आहे, मुलगी आहे, की तो अजून तिसरा कोण आहे, तुम्ही एक आपलं मूल समजून एक आपलं एक शिक्षण वगैरे आपण त्यांना द्यायचा पूर्ण प्रयत्न करा. माझं एवढंच म्हणणं आहे टीचर्स लोकांना. खूप छान. तुम्ही आता एक उल्लेख केलात की गणिताच्या सरांनी त्रास दिला, तो नेमकं काय? ते नेमकं म्हणजे मी शाळा सुटायची तर माझ्या मागे येणार, बस गाडीवर मी घरी सोडतो. म्हणजे नाही सर, बस आहे आमची, 3 नंबरची बस होती माझी, आमच्या शाळेच्या बाहेरच लागायची, ते डायरेक्ट आमच्या राजधानीपर्यंत सोडायचे, कोपरखैरण्यापर्यंत. तू बस सांगितलं ना, नाही तर मार्क कमी देईन. तर मी घाबरून बसायची, मार्क कमी पडले तर घरामधून ओरडा भेटेल. आणि माझ्या घरातनं पण असं होतं की तू शिक्षण कर, कधीच बर्डन नाही की तो अभ्यास झालाच पाहिजे, तुला मार्क एवढे पडलेच पाहिजे, कधीच कोणाचंच नाही. माझ्या मम्मी पप्पांचं, माझ्या आजीचं, माझ्या आजोबांचं, भावांचं कधी कोणी मला त्रास नाही दिला घरामध्ये. पण एक भीती असायची, नको बाकीची मुलं करतायत, मग माझं पण कुठेतरी एक चांगलं नाव असायला पाहिजे. हा, तर मी त्या भीतीने बसून जायची मी गाडीवरती. मग ते थोडे असे चाळे कर गाडीवरती, हे ते. मग मी ते सगळं एकदा बघून मी माझ्या मम्मीला सांगितलं. पप्पा नसायचे, पप्पा मिलिटरीमध्ये.
पप्पा सुट्टीवरती यायचे 2 वर्षांनी 3 वर्षांनी. अरे अरे अरे. मी सांगणार तरी कोणाला? तर मी एकदा आईला सांगितलं. तर आई बोलली ठीक आहे मी येते एकदा शाळेमध्ये. आणि माझी आई खरं खूप डेंजर, कोणालाच नाही घाबरत. तिचं एवढंच म्हणणं आहे माझ्या मुलांना त्रास का द्यायचा, माझी मुलं कोणाला त्रास देतात का, माझ्यापर्यंत येण्याचा तुमचा काही अधिकार नाहीये. शाळेमध्ये चुकी झाली असेल त्याच्याकडून काय तर बिनधास्त शिक्षा द्या, पण ही विचित्र प्रकार कशाला पाहिजे, नकोच आहेत ना. तर मग माझी मम्मी एकदा आली शाळेमध्ये, सरांशी बोलली, तर सरांनी माफी पण मागितली. मी सांगते सर बघत असतील, मी ना जास्त काय बोलू नाही शकत. ऍक्सेप्ट केलं म्हणजे त्यांनी? हो, सर बोलले सॉरी माझ्याकडनं चुकलं. त्याची जे हाय त्याचे हावभाव जे होते किंवा त्याचे चाळे होते, तर त्याच्यावरून मी बोलतात ना एखाद्या माणसाचं मन जातं, त्यांचं असो किंवा माझं असो, मन प्रत्येकालाच आहे, तो कोणाचं मन कुठेही जाऊ शकतं. मग त्या अशा गोष्टी होत्या. त्याच्यानंतर मला त्रास नाही झाला परत शाळेमध्ये. बाकी मला शाळेमध्ये वर्गामध्ये कुणीच त्रास नाही दिला. मी पण असं चिडवलं वगैरे शाळेत? नाही, कधीच नाही. बरं, जेव्हा हे घरात आईला समजत होतं की तुम्ही वेगळे आहात काहीतरी? हो, माझी मम्मी एकदा लग्नाला गेलेली आणि तो माझ्या मम्मीचा शालू खूप आवडायचा मला. मल्टी कलर होता, 7 रंग होते त्याच्यामध्ये. आणि ते म्हणतात ना की आपल्या जीवनात पण असे रंग असावे काहीतरी. तसाच तो शालू म्हणजे मला खूप आवडायचा. मी ऍक्च्युली त्याला गणपती डेकोरेशन मध्ये पण वापरायची कधीतरी. तर तो मम्मी लग्नावरनं आली आणि तेव्हा चाळीमध्ये रूम होते, छोटे रूम होते, हॉल बेडरूम वगैरे काहीच नव्हतं, फक्त हॉल, किचन आणि बाथरूम. तर मम्मीने तो बाथरूमने काढून ठेवलेला ब्लाऊज आणि शालू. तर मी आली, ट्युशनवरनं आली तर मी मम्मी भांडी घासते. मम्मी गेली आंघोळीच्या बहाण्याने आतमध्ये गेला, कारण मला तो कलर खूप आवडायचा. असे खूप असे लाईन त्याच्यामध्ये होते. तर मी तो साडी घातली आतमध्ये जाऊन. बाथरूममध्ये आमचा एक मिरर होता एवढा मोठा, तिथे मी ती साडी घातली. मी अशी खूप उशीर बघत बसली साडीमधून, स्वतःलाच बघत होती. मम्मीने असं नॉक केलं लिटरली, साडी घालून जो असेल तर बाहेर पण ये जरा 5 मिनिटं, आम्हाला पण बघू दे. तर मी घाबरली. मी पटकन काढली साडी, टाकली रेषेवरती, ब्लाऊज काढलं, ब्लाऊज टाकलं, टी शर्ट घातलं आणि बाहेर आली. मी एकदम घामाघूम झाली आतमध्ये. तर मला असं बघितलं मम्मीने आणि मम्मी किचनमध्ये निघून गेली. मी डायरेक्ट हॉलमध्येच पळाली बाहेर. असे 2 दरवाजे होते, मग मी हा दरवाजा त्या तिकडे पळाली बाहेर. मग आजी आली कामावरून. काय झालं तुला? म्हटलं काय नाही, एवढं शांत. मी साडी घातली होती मम्मीची, मी असं म्हटलं एवढ्या आवाजात. तर आजी म्हणते एवढंच ना, तुला मारलं मम्मीनी? म्हटलं नाही मारलं. हा ठीक आहे चालेल, जाऊ दे, नंतर परत मला पण घालून दाखव. तर तो एक माझा प्रवास. मला घरातनं कधीच त्रास नाही झाला ना. मी साडी घातली घरामध्ये किंवा मॅक्सी घातली, मला घरातल्यांनी आजपर्यंत कधी मला बोलत नाही की तू का घातलं किंवा तू कशाला घालतोयस. नको, तुझी लाईफ आहे ना बिंदास, पण व्यवस्थित. मी फ्रीज आहे, सिरियसली मी फ्रीज आहे. भल्या भल्यांना हे ऍक्च्युली ऍक्सेप्ट करणं हे खरंच कठीण आहे. मला तर आता असं वाटायला लागलं हायली एज्युकेटेड म्हणजे जास्त प्रॉब्लेमॅटिक, नो ऍक्सेप्टन्स असं असतं. बरोबर. मला नाही वाटत एखाद्या घरामध्ये खूप चांगलं फिनान्शियली खूप चांगलं स्टँडर्ड आहे आणि तिथे जर असं झालं इतक्या इझिली ऍक्सेप्ट करणं मला नाही वाटत. आणि त्यात माझे भाऊ. मी तर देवाला प्रार्थना अशी करेन की भले हा जन्म आला पुन्हा, मला तर विश्वास नाहीये की 7 जन्म असतात, बायचान्स हा जन्म आलास, मला तीच फॅमिली, तेच आई वडील, तेच भाऊ पाहिजेत. भाऊ लहान होते की मोठे? भाऊ लहान आहेत माझ्यापेक्षा. ओके. हो, पण माझ्या मावशीची मुलं सुद्धा, त्यांनी मला कधी असं बघून तोंड नाही फिरवलं अजून सुद्धा. ह्या आता कारण ती लोक खूप चांगल्या पोस्टला आहेत. एक भाऊ माझा एअर इंडियामध्ये आहे, फुटबॉल प्लेअर आहे तिथे. दुसरा तो आता असाच आहे, म्हणजे कॉलेज वगैरे करतोय. आणि मोठा भाऊ आहे तो एजंटचं काम वगैरे करतो, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा. पण ते कोण आले घरी फ्रेंड्स वगैरे तर मला असं नाही बोलत की आतमध्ये दरवाजे बंद कर. माझी बहीण, आमचा मोठा भाऊ, असं पण सांगतील की आमचा मोठा भाऊ, पण आता आमची बहीण आहे. म्हणजे तुम्हाला एक आनंद असं कुठेतरी वेगळाच वाटतो की नाही, की मला म्हणजे भावाने एक्सेप्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे. एक वेळेस आई आणि वडील एक्सेप्ट करू शकतात कारण त्यांनी जन्म दिलाय आपल्याला. भावाने एक्सेप्ट करणं मोठी गोष्ट आहे खूप. की 4 लोकात आज माझा भाऊ बाहेर जात असेल, एखादा टॉन मारत असेल ना, तुझा भाऊ त्याच्यात काय, तुझा भाऊ तो इजडा आहे, मग त्याच्या मनाला किती त्रास होत असेल त्या गोष्टींचा, पण तो इग्नोर करतो. तो म्हणतो असेल, मला काय करायचं आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, जे आहे ते आमचं आहे, तुमच्यापर्यंत आमचं काहीच नाहीये. म्हणून मी फॅमिलीमध्ये कधीच दुखावली नाही गेली आहे. मग असं कोणता क्षण आला की तुम्हालाही अशी पूर्ण जाणीव झाली की नाही आपल्याला आता ह्या काहीतरी डिसिजन घ्यावी लागणार,
आणि फॅमिलीला कधी ओपनली सांगितलं आणि घरात तेव्हा काय रिॲक्शन होती आणि एस्पेशली मिलिटरी मॅनची काय रिॲक्शन होती? पप्पा सुट्टीवरती आलेले ते मला आठवतं, कारण पप्पा जेव्हा सुट्टीवरती यायचे ना, एवढी मोठी गोणी भरून असे 3-4 गोण्या भरून पूर्ण चाळीमध्ये खायला घेऊन यायचे. ओ. हा, कारण ते काश्मीरला असायचे. मग तिकडनं मग ते खाणं वगैरे आणणं सगळ्यांना, आणि माझी हाऊस असायची की पप्पानी आणलंय माझ्या, मग मी शाळेत नाही जाणार त्या दिवशी. तर मी सगळ्यांचे जे माझे फ्रेंड्स आहेत चाळीमधले, माझे जे घर, मी त्यांच्याकडे जाऊन माझं बॉन्डिंग सगळ्यांची चांगलं आहे. त्यांच्याकडे मग 2 पुढे यांच्याकडे, 2 पुढे तिकडे. तर मी जाताना काय करायची, ते मी घेऊन जायची आणि मी लपून हळदी कुंकू घेऊन जायचे हातातून. म्हणजे आपण बोलतो ते वाहन देतो आपण हळदी कुंकू, तर मी हळूच हळदी कुंकू लावायची, काकी हे घ्या पाया पडते. मी लिटरली असं करायची. तर ते मला बोलायचे, काय तुझं पप्या? पप्या पण बोलायचे प्रेमाने. म्हणजे एक बोलतात ना टोपण नाव असतं घरी, काय पप्या तुझं हे? मी काय नाही मावशी, असंच. अच्छा, पप्पानी आणलंय. मी बोलली हा. नंतर मग घरी येऊन सगळे सांगायचे, पप्पाने असं केलं. आई म्हणते हो करू दे, मग काय झालं, त्याची इच्छा असेल त्याने केलं, मग त्यात काय एवढं. मग असे खूप दिवस वगैरे गेले. मग मी लहानाची मोठी झाले. मग एक दिवस असा आला, मी तेव्हा मागायला वगैरे जात नव्हती. हा, ते मागायला जात नव्हते म्हणजे जे आम्ही बस्ती करतो ना, दुकान जातो आम्ही की. हा, पण तेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट नव्हतं केलेलं ना? मी नव्हतं केलं ऍक्सेप्ट वगैरे त्यावेळेस. हा, पण मी तेच सांगते तुम्हाला की माझे दिवस असे, म्हणजे माझं वय वाढत गेलं. मग सगळ्यांना मी घरी, सगळ्यांना समजून गेलं घरी. तर मी स्टार्टिंगला घरी मॅक्सी वगैरे घालायला लागली. तर हा, मला मम्मी बोलायची तिथेच राहून, त्याच घरात राहून. हो, मी चेंजेस वगैरे असं घर काहीच नाही. मला मम्मी बोलायची आता एवढं सगळं झालंय, मग ती चड्डी आणि टी शर्ट कशाला. मला एक 3-4 खूप आवडायची पिंक कलरची, आणि माझं पीच कलरचं एक टी शर्ट होतं, मला खूप आवडायचं. धुतलं की तेच घालायचे. मला लोक बोलायचे कपडेच नाहीत घरी, पण आहेत, पण आवडते तर कोणाला सांगू मी, एक आवड असते आपली. तर मला खूप आवडायचं, मी ते कंटिन्यू तेच घालायचे जास्त करून. तर एकदा मी मार्केटला गेली, मला एक मॅक्सी खूप आवडली ब्लू अँड व्हाईट कलरची. ती तेव्हा मी घेतलेली 199 रुपयाला. एवढं आठवतंय? हो, आठवतंय मला चांगलं, कारण माझी ती आवडती वस्तू होती ना. तर मी ती घेतली 199ची आणि आली आणि मग मी ती ठेवली अशी कपाटामध्ये ठेवली मी. तर मम्मी कपडे लावत होती. तर हे काय आणलंय? मी बोलली काय नाही, तुला मॅक्सी आणली आहे. मग तुला माहिती आहे मी नेटची मॅक्सी घालतच नाही, मग तुम्ही मॅक्सी कशाला, तुला आणली ना? तर मी आधी बोलली नाही, घालेल, मला दाखव. माझी मम्मी ऐकत असेल. तेव्हा माझं वय असेल 16-17. आणि आईने असं सांगितलं? हो, खरंच नमस्कार त्यांना. तर आई म्हटली घालायला दाखव. तर मी घातली, ती मॅक्सी घातली आणि मी लगेच काढली. नंतर मला असं जाणवलं कुठेतरी नको, भले ती आई आहे, तिने सगळा सपोर्ट दिलाय, पण तिच्या मनाच्या वेदना कुठेतरी वेगळ्या असतील, की मी आज एक मुलगा म्हणून जन्म दिलाय, त्या मुलाचं हे होणं कुठलंच आईला नाही पटणार. असं नाही की तिला पटेल, नाही पटणार. मग मी ते थोडा दिवस इग्नोर केलं, की मी नको म्हटलं त्या सगळ्या गोष्टी नको, कारण मला त्रास दिसायचा कुठेतरी तिच्या डोळ्यांमध्ये बोला किंवा तिच्या बोलण्यामध्ये. म्हणजे असं वाटायचं की काय असेल, किंवा ती पूजेला बसली तर मग देवाजवळ अर्धा तासात बसणं. म्हणजे मी तिला एक बघितलं कुठून तरी की नाही, ही माझ्यासाठीच काहीतरी प्रार्थना करत असेल की माझं मूल व्यवस्थित होऊ दे. वाटतं प्रत्येक आई वडिलांना. बरोबर आहे. हा, आणि हे हार्मोन्स असे आहेत ना की डॉक्टर करा किंवा काही करा, चेंजेस होत नाहीत. हे आत्ताच्या लोकांचे खूप थिंकिंग असे आहेत की हार्मोन्स स्टेबल होतील किंवा चेंज होतील, आपण यांना वेगळं करूया, मग तो मुलगीसारखा वागतो तो मुलगा वागेल. हे शक्य नाहीये, नाही होऊ शकत. मग ते थोडा दिवस गेले, नंतर मग आम्ही तो रूम विकला तिकडचा आणि मग मी गावात राहायला आलो, कोपरखैरणे गावामध्ये. तिथे आल्यावरती मी डायरेक्ट मग माझं कंटिन्यू ही ड्रेसिंग चालू झाली. मॅक्सी, हो, मॅक्सी ड्रेस घालणं, साडी घालणं. आणि मी एक खूप छान लावणी डान्सर सुद्धा आहे. त्यावेळेस मी शो वगैरे करायचे आणि केस तर मी वाढवलेलीच, म्हणतो काय मला प्रश्नच नाही आला कधी. तर त्या निमित्ताने मी मग ते घालत. पण त्यावेळेला नाव रोहनच होतं? हो, रोहनच नाव होतं माझं. हा, आणि मला अजूनही एरियामध्ये असं नाही की रिटाच बोलत असतील, रोहन म्हणून सुद्धा ओळखतात. जिथे मी जन्म झाला, तिथे मी लहानाची मोठी झाली, मी तिथे सुद्धा अशी अभिमानाने जाते. हो, मला खूप तिकडे जायला आवडतं. आणि ती लोक मला फोन करून करून बोलतात, ये ना, नजर काढायची आहे, रोहन ये ना प्लीज, तिचं लग्नच नाही ठरलं अजून, नजर काढून जाणार. मग त्यांना एक कुठे असं वाटलं की नाही, हे लहानाचं मोठं आपल्यामध्येच झालेलं बाळ आहे, एक आपलं बाळ समजून ती लोक आज माझ्या सुद्धा अजून चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. हा, त्या लोकांनी मला कधी त्रास नाही. अजून ती लोक आपल्या घरी गणपतीला येतात, नवरात्रीमध्ये येतील, माझं रोज फोनवर बोलणं असतं त्या लोकांशी, व्हिडिओ कॉल करतील, सगळ्यांना ग्रुपमध्ये घ्यायचं आणि टाइमपास करायचा.
हे सगळे माझे फ्रेंड सर्कल, आमच्या आजूबाजूचे लोक अजून हे सगळे चांगले आहेत. मला हा त्रास कधीच नाही झाला की मला कुणी चिडवलं असेल, हे बायल्या, हा मुलींसारखा वागतो, हे छक्का आहे, कधीच नाही. आता तुम्ही बोललात की नजर काढायला बोलवायचे, लग्न नाही ठरत तर तुम्हाला बोलवायचे, तसं रिझल्ट आले लोकांना? रिझल्ट बघायला गेलं तर प्रत्येकाच्या मनाची एक हे असतं की आता समजा मला कुठे जायचं असेल तर मी विचार करेन की नाही, मला हा मुहूर्त नाहीये चांगला, मी नाही जाणार. एक माझी मनाची भावना झाली. हे चांगलं की नाही चांगलं जे असेल ते नशिबात लिहिलंय, नशिबाच्या पुढे कोणच पण नाही. तुम्हाला काय वाटतं की तुमचा आशीर्वाद लाभतो? मी नाही बोलू शकत त्या गोष्टींवरती, कारण आशीर्वाद लागतो की नाही लागत. आशीर्वाद लागला असता तर मी अशी नसती झाली. मी क्लिअर बोलते, माझ्या किन्नर समाजाला किंवा सगळ्यांना माझं काय चुकलं असेल तर खरंच माफ करा, पण मी जे आहे ते क्लिअर बोलते. जर आशीर्वाद जर लागलाच असता तर मी आज ह्या रूपात किंवा मी अशी शापित नसती होऊन बसली. मी नाही बोलू शकत या गोष्टींना. शापित जीवन आहे असं वाटतं? हो. आवडलं असतं मुलगाच होऊन राहिला किंवा मुलगीच म्हणून जन्माला यायला? नसतं आवडलं. मुलगी म्हणून जन्माला आल्या नाही, असतात? नसतं आवडलं. मुलगा म्हणून नसतं चांगलं आवडलं. असतं? मग हे असंच? नाही, हे पण नाही आवडत आहे. मग काय? मला मनुष्य जन्मच नको होता मुळात. मनुष्य जन्म, मी सांगू तुम्हाला एक रियालिटी आहे मनुष्य जन्माची. कोणासाठी कितीही चांगलं करा, इथून पण वाईट आपण, इथून पण वाईट आहोत. म्हणजे माझंच नाही, मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून माझंच नाही बोलत आहे मी. नॉर्मल एक लाईफ, स्त्री पुरुष आणि एक ट्रान्सजेंडर, आपण कोणा कितीही चांगलं करा, मग त्यापेक्षा प्राणी परवडले. मी तर तेच सांगेन, मला प्राण्याचा जन्म द्या दिला तर. देवाला मी सांगेन, जन्म भरोसा तर नाहीये मला 7 जन्मावरती, पण भेटला तर मला एखाद्या प्राण्याचा जन्म द्या. म्हणजे कोणाची टेन्शनच नको, इथून ऐकायला नको, इथून रडायला नको, तिकडनं ऐकायला नको, इकडनं विचार पण नको आपल्याला. हे शापित का म्हणालात मग? शापित म्हणजे मी असा विचार केला की नॉर्मली हा घरातनं प्रेम भरपूर भेटतं, पण एक समाजाचा दृष्टिकोन, हा मी तोंड देते सगळ्यांना, आणि मला कोण असं बोलेल तर मला नाही वाटत की मला अजून कोण असं पाठवून बोललं असेल हे तर चक्का आहे, आता ही जड आहे, नाही मला बोललं अजून कोणपर्यंत. कारण तरी असं वाटतं कधी कधी कुठेतरी, अरे का जन्म असा आलाय. नक्कीच. हो, का पण काय झालं होतं, का मी स्वतःहून हे असं अंगावरती ओढून घेतलंय, एक स्त्री पण किंवा साडी घालणं, का माझ्या मनामधून ते निर्माण झालंय, का असं का वाटलं. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी, म्हणजे नक्की मी आहे काय. मी कधी कधी असं विचार करते आरशात उभी राहून, जेव्हा मी केस वगैरे विंचरत असेन किंवा साडी पिन लावत असेन, मी नक्की काय आहे. माझाच प्रश्न मला येतो. म्हणजे एक समाजाने बोलतात ना धुतकारलेली वस्तू आपण आहोत का आपण काय आहोत. मी आता पण एक सांगते, भले मला ऍक्सेप्ट केलंय माझ्या घरातल्यांनी, आई वडिलांनी, सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलंय, पण त्यांच्या मनाचे दुःख कुणीच आणलेत. तिने आज जन्म दिला, 9 महिने तिने आज तिच्या मला पोटात ठेवलं म्हणून तिने मला ऍक्सेप्ट केलंय का. मी तिचा आज एक मुलगा आहे, तिची नाल माझ्या नालाची जोडली होती म्हणून ती मला तोडून फेकत नाही का, तिने मला ऍक्सेप्ट केलंय. मला या गोष्टींचा प्रश्न अजूनही पडतो, पण मी नाही कोणाला विचारायला जात. मी विचार करते नशीब आहे ना आपलं, नशिबावरतीच चालू दे. आणि मी माझ्या हाताने प्रत्येक गोष्टीचा हा विचार करते, मी सगळ्यांचं चांगलंच करेन. भले मला पैसा नको, मला बंगला गाडी दागदागिना काहीच नको, मला प्रेमळ माणसं ते फक्त आजूबाजूला, की हे जीवन आत्ताचं आहे ते तात्पुरती चांगलं जगेन आणि कधीही मरण दे, पण चांगलं मरण दे. असं रस्त्यामध्ये पडून किंवा कुठला रोग लागून किंवा असं त्या अंगाला असं लागून हे मरण नको. बोलता बोलता मरण येऊ दे. आत्ता ह्या क्षणाला माझं मरण आलं तरी मला खूप छान. म्हणजे माझा त्रास कोणाला नको. भले मी जो त्रास भोगते ना, माझा त्रास 4 लोकांना नको आहे, माझ्या आईवडिलांना नको. हे माझं पर्सनली मत आहे. असं आपण समाजात बघतो, चांगलं मूल जरी झालं तरी लोक फेकून देतात. बरोबर. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की इतकं आईसाठी तर ते शॉकिंगच आहे. प्रेमाखातर स्वीकारलंय, पण त्यात तुमची चूक काहीच नाही. नाही, माझी पण चूक नाही, माझ्या आईवडिलांची पण चूक नाहीये ना. कोणाची चूक? उलट मी म्हणते की हॅट्स ऑफ, म्हणजे नमन आहे अशा आई वडिलांना. तो मिलिटरीत असणारा माणूस कसला असेल, जबरदस्त, आणि त्याला जर किती कसं वाटलं असेल त्यावेळेला की असं घडलं. हो, वाटलं असेल, पण मला कधी माझ्या आईवडिलांनी बोलून नाही दाखवलं की तुझ्यामुळे आज नाव खराब झालं असेल, हा, की आज तुझ्यामुळे खानदानीमध्ये कुठे येऊ जाऊ शकत नाही आम्ही. बिनधास्त सगळे कुठेही जातात. मला पण बोलतात फोन करून, चल ना जायचंय, लग्न आज आहे, काकांच्या मुलीचं लग्न, तिकडे जायचंय.
पण मी स्वतः टाळते. काहीतरी एक का बहाणा तिथे देऊन. नजर, असं लोकांच्या नजरा अशा वाटतात तुम्हाला गेल्यावर? नाही, असं मला काय बोलतात, सगळे व्यवस्थित बोलतात वगैरे, भेटतात वगैरे, पण मला असं मनाला कुठेतरी वाटतं की माझ्या आई वडिलांचं काय होत असेल, वाटतं ना कधीतरी. आता एखादा नॉर्मल मुलगा चोरी करतो किंवा एखादं घाण कृत्य करून घरी येतो हा. आणि त्याची सजा म्हणजे त्याला त्याचं प्रायश्चित केलेलं असतं त्यांनी, तरी आई वडिलांबरोबर तो बाहेर गेल्यावरती त्याला काय बोलतात, 100% हा, ह्यांनी हे बोलतातच. केलं होतं. हा, मग ते आई वडिलांना भोगावं लागतं ना. मग तसंच माझं मन आहे की माझ्यामुळे आज माझ्या आई वडिलांना भोगावं लागत असेल, पण माझ्या आई वडील मला कधी एका शब्दांनी बोलले नाही अजूनपर्यंत की तुझ्यामुळे आम्ही आज हे भोगतोय. देवाचा राग येतो, कधीतरी भांडता? असा म्हणजे खूप राग, म्हणजे काय मी एवढं करून सुद्धा आज माझ्या वाटेला काय आहे, काहीच नाही. तर मला आईने समजावलं एकदा बसून, देवाने काय केलंय आपलं, देवाने हे काय कोणी केलंय, केलंय? हे नशीब ज्यांनी लिहिलं त्याला विचारायचं. देवाने काहीच नाही केलं. देव तुला बोलला का येऊन साडी नेस? नाही ना. देवाने स्वप्नात आलं तुझ्या, तू आत्ता साडी घाल? नाही केलं ना. मी नशिबाला दोष पण नाही द्यायचा आणि देवाला पण नाही दोष द्यायचा. जे आलंय ते निमूटपणे भोगायचं आणि जे दिवस येईल ते चांगले दिवस राहायचे. वाईट दिवस आले की शांत राहायचं, कोणाकडे जाऊन रडायचं नाही, कोणाच्या हातापाया पडायचं नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं जगायचं, ही माझ्या आई वडिलांची शिकवण आहे. म्हणून मी आता पण तेच करते. मला कितीही त्रास झाला, मला कुणी काही बोललं तरी मी कुठे माझ्या घराचं बाहेर उंबरठा ओलांडत नाही. आता माझी जी आहेत, मला ती आज माझी मुलगी आहे श्यामल म्हणून, दादांची खूप चांगली ओळखीची आहे. मला ते किती म्हणते, मम्मी घरी ये, मम्मी घरी ये. भले ती मला मम्मी बोलते, पण ती सोसायटी, मी विचार करेन ना, आज माझे जावई चांगल्या पोस्टवर आहेत, खूप लोकांचं चांगलं करतात, त्या माणसाला उद्या काय वाटेल? ते पण मला बोलतात, मम्मी या तुम्ही घरी. छोटी छोटी मुलं आहेत त्यांची, आजी ये ना, आजी ये ना. त्या मुलांना काय माहिती आजी कोण आहे? काहीच माहिती नाही ना. मी तिला खूप वेळ टाळते, अगं श्यामल इकडे काम आहे, अगं तिकडे काम आहे, तिकडे काम आहे. तू तर मम्मी येतच नाही, नुसती मला मम्मी, मला मुलगी बनवून ठेवलंय, तू तर मला कधी प्रेमच देत नाही. मी कोणाचा विचार करणार मग यावेळेस? मी माझ्या मुलीच्या संसाराचा विचार करेन की त्या प्रेमाचा विचार करेन? प्रेम तर देईनच तुला मी, पण मला सोसायटी पण बघायची ना तुझी, जिथे तू राहतेस आज. उद्या मी येणं जाणं केलं तर लोक काय म्हणतील, तुमच्याकडे किन्नर कशाला येतात, ही लोक तुमच्याकडे सारखे कशाला येतात? ती जर बोलेल, ती मोकळ्या मनाने बोलेल की माझी मम्मी आहे, मी तिला मम्मी मानलंय, बोलणारे पण काय बोलतील, तुला हीच भेटली मम्मी बोलायला, तुला अजून कोण भेटलंच नाही मम्मी बोलायला? अशी पण लोक आहेत आपल्या समाजात. पण मी इग्नोर करते सगळ्यांना, मी नाही असं लेट गो करते. मी नाही कोणाचं डोक्यात ठेवत की तो काय बोलला असेल किंवा आता हा काय बोलेल. मला काही फरक पडत नाही समाजाचा. मला समाज, मी एकदा घरी उपाशी बसली की मला आणून कोण देत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे ना, कोणच देत नाही आणून. मी जेव्हा मेहनत करेन, घरातून बाहेर जाईन, मी जेव्हा 10 दुकानं मागेन, तेव्हा माझ्या घरामध्ये गॅस चालू होणार आहे, तेव्हा मला खायला भेटेल. काय अनुभव येतो जेव्हा मागायला जाता तेव्हा? गेल्यावरती भैया दो ना, आता खूप छान झालेत सगळे, बॉन्डिंग छान झाली सगळ्यांची. लोकांची मेंटॅलिटी खूप जण आता खूप बदलली आहे. आता हल्ली बदलली, पहिलं काहीच नव्हतं. आता सुद्धा बोलतात, कितने लोग आते हो तुम लोग, कितने आदमी आते हो तुम. डायरेक्टली आदमी, तर मला चीड येते मग कुठून तरी मधून. आदमी, आदमी हा शब्द का उच्चारला जातो? दीदी कितने लोग आते तुम्हारे, हे पण तू बोलू शकतेस ना. अरे अम्मा कितने लोग आते हो तुम लोग, हे पण बोल, छान वाटेल. हा, पण तू डायरेक्ट असं शिवी दिल्यासारखं कितने आदमी आते हो, तर मी एक सेकंड विचार करते. मी त्यांना समजावते, मी टाळ्या वगैरे नाही वाजवत. माझं एक रेकॉर्ड आहे, मी कधीच कुठे टाळ्या नाही वाजवत. मला लोक विचारतात, तुम आते हो, ताली नहीं बजाते हो, ऐसा ही. मतलब मेरी आइडेंटिटी मेरे को पता है, मैं दूसरे को क्यों बताऊं? दूसरे को पता है मैं क्या हूं. मैं ऐसे चलूंगी तो मेरे को कोई बोलेगा नहीं कोई औरत जा रही है. पता है, थोड़ा बहुत एक झलक तो दिखेगी ना कि ये किन्नर है, ये हिजड़ा है. तो मैं ताली क्यों बजाऊंगी आपके पास आने के बाद? और आपको भी अच्छे से पता है कि मैं 5 रुपए 10 रुपए लेने आई हूं, तो आप तो मुझे वही निकाल के दोगे, तो मैं ताली बजाने का क्या मतलब है मेरा? पण ते टाळी का वाजवली जाते? टाळी एक आपली आयडेंटिटी आहे की टाळी, हा ती एक टाळी आहे, मी किन्नर आहे, तर मी दुकानाशी पटकन चढल्यावरती ती आपोआप वाजली जाते. हा, की भैया दो ना. हा, मग ते लोकांचं एक लक्ष केंद्रित आपल्याकडेच होतं. अच्छा, लक्ष केंद्रित केंद्रित असं काही त्याच्या मागे काही रिच्युअल नाही नाही? नाही नाही नाही. की मी कुठेतरी असं वाचलं की कोणीतरी सांगितलं शिव आणि शक्तीला एकत्र केलं जातं म्हणून टाळी वाजवली ठीक आहे, जाते. शिवशक्ती एकत्र होत असतील, होत असेल किंवा असेल सुद्धा, पण ते प्रत्येक वेळेस प्रत्येक दुकानात शिवशक्ती एकत्रच केली पाहिजे आपल्याला?
असं काय आहे का? असं कुठे उल्लेख आहे का की नाही ह्या दुकानात गेली की शिवशक्ती एकत्र या, ह्या दुकानात शिवशक्ती एकत्र या, असं काहीच नाहीये. एक टाळी आपलं एक आक्रोश पण बोलला जाईल आणि आपण एखादा चांगला आनंदाचा क्षण असेल कुठेतरी. आता तुमच्याकडे बाळ झालंय, मला कळालं की ह्यांच्याकडे बाळ झालंय, तर मी माझी पूर्ण ट्रान्सजेंडर कम्युनिटी सगळ्यांना घेऊन चला आपण जाऊ. कोण ढोलक वाजवेल, कोण गाणं बोलेल, पण टाळ्या तर वाजल्याच जाणार. काय एक आनंद, आमचा एक आनंद टाळीमध्येच आहे. जोपर्यंत मी टाळी नाही वाजत मला आनंद नाही भेटत. अशी गोष्ट टाळ्यांमध्ये पण. पण मग तरी तुम्ही का नाही वाजवत? मला नाही वाटत की मी टाळी कधी वाजवायला पाहिजे. हा, माझ्या कम्युनिटीमध्ये असेल मी, कोणाचा काय डान्स असेल, कोणाचा काय असेल तर मी वाजवते. पण मोस्टली रस्त्याने जाताना सारखं टाळ्याच वाजवणं कशाला? आपल्या टाळीमुळे लोकांना त्रास पण होतो. एखादा जात असेल, परवाच मी मागायला गेलेली, आम्ही दोघे जणीच होतो, मी आणि माझी फ्रेंड, आम्ही दोघे जणीच होतो त्या. तर एक आमची मच्छीवाली ताई आहे, तर तिचं मूल रडत होतं, पण तिने हा शब्द नाही वापरला. तिच्याकडे जी बाई बसलेली ना, तिने हा शब्द वापरला. ऐकू दे, ऐकलं तर मला काही टेन्शन नाहीये. ते बघ बू लोक आलेत बघ, तुला बुवा घेऊन जाणार. अरे म्हणजे एवढे घाणेरडे आम्ही, म्हणजे कशावरून आम्ही बुवा दिसतोय? म्हणजे एवढं रूप आमच्या देवाने घाणेरडे केलंय की तू आज लहान मुलांना आमच्या तू घाबरवणार. उद्या मुलांच्या मनात काय बसणार की नाही ही लोक बुवा असतात, ही लोक घेऊन जाणार. मग मला समाजाला एकच म्हणायचं की तुम्ही आमच्या नावाची विटंबना कशाला पाहिजे की आम्ही लोक मुलांना घाबरावला, आम्ही ते झालंय का, जन्म आलाय का आमचा? आणि आजकाल ते रीलमध्ये पण खूप चालू आहे की छक्का, मामू, हिजडा. मग आम्हालाच का ट्रोल केलं जातं? आमच्याच नावांचं का? काय संबंध? म्हणजे आम्ही शिवी आहोत समाजासाठी? आमचा हा घाणेरडा वापर व्हायला पाहिजे समाजासाठी म्हणून? ऐसे हिजडो अति का ते काय नवीन रील आले कुठली तरी, अशा हिजड्याच्या तोंडावर मी थुकत पण नाही. अरे पण तुम्ही हिजडा थुकायला तुमची लायकी तरी किती की आमच्या तोंडावर तुम्ही लोक थुकणार? आम्ही तुमच्याकडे 5 रुपये मागतो, याचा अर्थ असा नाही की आमचं जीवन तुमच्या पायाखाली गेलंय की तुम्ही डायरेक्ट हिजड्यांच्या तोंडावर थुकणार नाही. तुम्ही रील बनवा, आम्हाला काही हरकत नाही. जगदंबा तुम्हाला खूप मोठे स्टार बनवू, तुम्ही खूप चांगल्या लाईनमध्ये असाल, काही आम्हाला त्रास नाही त्या गोष्टींचा. पण तुम्ही हिजडा शब्द ट्रोल कशालाच केला पाहिजे का? तुम्ही त्या लोकांनाच केलं पाहिजे? बरोबर. आणि त्यांचं तोंडावर थुंकणं वगैरे नाही आहे बरोबर. कोणी फोन केला, हा चल हिजड को ऐसा मत बात कर. हिजड कसे बोलतात? नॉर्मलच बोलतात ना हिजडे. चल हिजड्यावर नाचू नको. हिजडे कसे नाचतात? नॉर्मलच नाचतात ना हिजडे. हिजडे अजून नाचतात कसे? नागडे उघडे होऊन नाचतात का हिजडे? नाही नाचत ना. मग तुम्ही तो शिवी का त्या गोष्टींना? हिजड्यासारखा बोलतो, हिजड्यासारखा राहतो. अरे एखादा पुरुष राहत असेल मग त्यात हिजडा कसला झाला? एखादी बायकांना पण बोलतात, मी ऐकते स्वतः माझ्या कानाने, क्या रे हिजड़ के जैसा करती है, हिजड़ों के साथ रह के हिजड़ा बन गई. अरे एखादी कोण आपल्या बरोबर राहिलं तर ते हिजडा होणार? आज मी एवढा समाज घेऊन चालते, आज माझे एवढे नातवंड मला मम्मी बोलणार आहे, मला ताई बोलणार आहे, जे काही XYZ असतील माझ्या बरोबर ते सगळे हिजडेच झाले. मला हा प्रश्न विचारायचा, म्हणजे का हे का? म्हणजे एखाद्या गोष्टीचं मला कोण चांगली बाउंडिंग असेल मग तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टिकोनाने का बघणार की हे पण हिजड्यासारखीच वागत असेल? म्हणजे आमचं वागणं मला फक्त सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचं वागणं काय आहे ते. मला तो प्रश्न विचारायचा आज समाजाला की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये हिजडा शब्द का वापरता? की छक्क्यांसारखं राहू नका, छक्क्यांसारखं बोलू नका, छक्क्यांसारखं वागू नका. छक्के काय वागतात, छक्के काय बोलतात, छक्के कसे राहतात? एखाद्या बाईला फेल करतात असे माझ्या हिजडे लोक राहतात. दिसायला एवढे छान छान आहेत, माझ्या किन्नर कम्युनिटी एवढी छान दिसते. एखाद्या बाईला फेल करतील, त्यांची घरं जाऊन बघा. एखाद्या बाईचं एवढं घर सुंदर नसेल, त्यांच्या हाताची जेवण खाऊन बघा. एवढी माझी किन्नर कमिटी छान जेवण करते, एवढी छान घरं ठेवते, आणि त्यांची मनं म्हणजे काय विचारूच नका. एखाद्या नॉर्मल माणसाचं मन एवढं सुंदर नसेल जेवढं आमच्या किन्नर कमिटीचं मन सुंदर आहे. कोणी आम्हाला दुखवलं तरी आज मी तुम्ही मगाशी बोललात तरी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. असं नाही की नॉर्मल लोकांसारखं बात नाही, हम लोग बात नहीं करते, हम लोग बात नहीं करेंगे. पण तशी माझी कम्युनिटी नाहीये ना. माझ्या कम्युनिटीला कसं आहे, तुम्ही कितीही दुखवा आणि परत बोलायला गेलं तर त्याच प्रेमाने तुमच्याशी बोलणार. मग तरीही आमच्या लोकांना एवढं दुच्छ का लेखलं जातं? प्रश्न आहे हा मनात तुमच्या. भरपूर मोठा प्रश्न हा माझ्या मनामध्ये. का? पण मला तेच उत्तर पाहिजे की आम्ही कितीही कोणासाठी केलं तरी आम्ही शेवटी दुच्छच लेखले जातो. बरोबर. तुम्ही घर कधी सोडलं? घर सोडावं लागलं का? आत्ता कुणावर राहताय की तुम्ही तुमच्या घरातच राहताय? कसं आहे?
मी माझ्या घरामध्येच आहे ऍक्च्युली. आणि 7 वर्षापूर्वी ते प्रेम प्रकरण होते छोटस. ओके 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 ओके. हा, ते प्रेम प्रकरण समथिंग होतं. समथिंग. हा, तर माझ्या घरातल्या सगळ्यांना ऍक्सेप्ट होतं माझं प्रेम प्रकरण. हा, मी त्यांचं नाव नाही घेणार, बाकी तर मी व्हिडिओ नंतर टाकू शकते, कारण त्यांच्या फॅमिली पण ऍक्सेप्ट आहे, माझ्या फॅमिलीला पण सगळ्यांना ऍक्सेप्ट आहे. तर मग झालं, सगळ्याच्या झाल्याच्या नंतर मग त्यांनी 1 वर्ष आम्ही आमच्याच घरी राहिलो. हा, मग बेडरूम मध्ये वगैरे आम्ही राहायचो वगैरे. त्यांच्या मनाला कुठेतरी खंत वाटली की नको, मम्मी के घर में कैसा रहेंगे हम लोग. म्हणजे माझे भाऊ वगैरे सगळे होते, माझे भाऊ वगैरे त्यांना प्रेमाने जिजाच बोलतात. एखाद्या शब्द असं मागून कधी उलटा किंवा असं कधी घाण कधीच नाही, मेरे जिजाजी हे. हा, मग त्या सगळ्या गोष्टी असताना मग आम्ही नंतर विचार केला की नको, आपण वेगळे राहूया. लग्न त्याच्यानंतर केलं होतं? काय, हो, लग्न केलं होतं. आई वडिलांनी लग्न करून दिलं? नाही, आई वडिलांनी नाही, आम्ही मंदिरात लग्न केलं होतं. ओके. हा, पण नंतर माझे आई वडील बोलतात तुम्हाला करायचं तर करा. आता जे केलं डबल काय करायचं. बरोबर आहे, बरोबर ना? बरोबर आहे. नंतर आम्ही मग तळेगावला शिफ्ट झालो. हा, दोघ जण? हो, दोघं पण. आम्ही तिकडे 2-2.5 वर्ष राहिली. नंतर परत मग त्यांच्या जॉबचं इकडे झालं, माप्याला झालं. परत आम्ही माप्याला आलो. मग माप्याला आल्यानंतर ते बोलतात जॉब करून करून कंटाळा आला, त्याच्या पगारात किती घर भागणार, 25-30 हजार पगारात किती घर भागवणार आपण. तर मग रिक्षा घेतली. मग आता रिक्षा चालवतात. मग आताही तुम्ही दोघं एकत्र आहे? हो हो. मग हे घर तुमचं जे आहे हे तुमच्या कम्युनिटीचं अशी वसाहत असते का? तुम्ही सगळे एकत्र मिळून राहता का, की तुम्ही तुमचं वेगळं घर आहे सध्या? असं कंपल्सरी नाही की आपण कम्युनिटीमध्येच राहायला पाहिजे. आहेत जे आमचे बदाही बस्ती बोलतात, जे आमचे मोठे गुरु आहेत, दातगुरु आहेत, त्यांचे हे आता निघालं प्रेम प्रकरण किंवा वेगळं राहणं. जे आमचे पहिलेचे आहेत सगळे बुजुर्ग लोक, त्यांनी ती कम्युनिटी ठेवलेली. त्याला दयार म्हटलं जातं आमच्या भाषेमध्ये. काय म्हणतात? दयार. दयार. दयार मीन्स असा एक मोठा आपला हॉल असतो, एक मोठं घर असतं, त्याच्यामध्ये प्रत्येक पिढी जात जपली जाते. हा, तिथे ड्रिंक केलेली नाही चालत, तिकडे फालतू शब्द नाही चालत. संध्याकाळी 7 वाजले की दरवाजे बंद. हो, 8-8:30 पर्यंत लाईटी बंद, झोपून जायचं. हो, मग त्याला ते म्हणतात की दयार, की तिथे प्रत्येक गोष्टीची शिस्त लागते. आणि हे आता सगळे नॉर्मली वेगळे राहतात, कोण कुठे राहतंय, कोण कुठे राहतंय. प्रेम प्रकरण वाढलेत. आणि पहिले एवढं मोस्टली नव्हतं की एखाद्या मुलाला एका किन्नरीशी अट्रॅक्ट होणं किंवा ते 4 भिंतीच्या आत असेल. पण आता काही लोक अशा आहेत की बिंदास राहतात. आपल्याला माहिती की आपलं फेमस झालेल्या शिवलक्ष्मी शिवलक्ष्मी, हो हो हो, ज्या तुमच्या आता महामंडलेश्वर आहेत त्या, मनमाडच्या आहेत त्या. त्यांचं पण त्या पण तर काही त्यांचंही लग्न झालं, लग्न झालंय. आणि त्या पण एका नॉर्मल फॅमिलीतच, नॉर्मल फॅमिली, म्हणजे ऍक्सेप्टन्स वाढत चाललेला आहे. हा हा, मला असं वाटतं कधी कधी की नाही असावं, प्रत्येकाला मन आहे. आज मी एक ट्रान्सजेंडर आहे, मी आज किन्नर आहे, पण माझं एक मन आहे कुठेतरी, मला एक संसार करायचा आहे, मला पण 4 भिंती हव्यात, मला पण कोणतरी पाहिजे की माझं दुःख विचारायला पाहिजे मला कोणतरी. असं नाही की त्याच गोष्टीसाठी हवंय मनामध्ये. सेक्शुअल लाईफ असतं. हो, तुम्ही लिंग बदल केलाय? हो हो, करून घेतलाय. हो, प्रॉपर झालंय माझं सगळं. मग आता तुमच्या मिस्टरांना कधीतरी असं मनात येतं का काय आपण चूक केली, असं कधी वाटतं त्यांना? मी बोलते त्यांना लग्न करायचं तर करून घ्या. हा, मग त्यांची आई आहे ती मला ओरडते. हाँ, क्यों, तेरे में क्या कमी है, तू पागल हो गई है, खुद के पैर पे कुल्हाड़ी मार के लेगी, तू उसको शादी करने के लिए बोल रही है, और करेगा तो तू क्या करेगी, बाद में रोएगी तो नहीं. आता जस्ट त्यांचाच फोन येऊन गेला, मी ते यायच्या 10 मिनिटं अगोदर. बोली मम्मी उधर जा रही हूँ मैं इंटरव्यू के लिए. म्हणजे मला ना काय बोलावं हेच समजत नाहीये. काय ऍक्सेप्टन्स आहे, आणि जग खरंच इतकं बदलतंय. मी खरंच धन्य झाले आज हा पॉडकास्ट घेऊन, कारण इतकं रियालिटी चेक आहे हा. हे माहीत असणं हे खरंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या घरात जर उद्या कधी न जाणं कुणाच्याही आयुष्यात अशी वेळ नको येऊ दे, पण जर आली तर कसं वागायला पाहिजे ह्याचं धडे आहेत हे. माझा नमस्कार सांगा त्यांना. नक्की नक्की. मला एक सांगा, बायोलॉजिकली तर जन्म देऊ शकणार नाही मुलाला, नाही, कधी असं वाटतं मूल हवं? हो, आमचं असतं, दोघांचा विचार असतो की आपण दत्तक घेऊया. पण मी विचार करते की दत्तक घेऊन अजून दोघंही स्टेबल नाही आहोत. एक तर आपलं घर भाड्याचं आहे,
आणि मला आई वडिलांच्या जीवावर नाही जगायचंय. ते पण बघून बघून किती बघतील मला, किंवा बरोबर. त्यांच्या घरातले पण बघून बघून किती बघतील. बरोबर आहे, अगदी बरोबर. हा, आणि मग मी हा विचार करते की नको, तुमच्या भावांची मुलं सुद्धा आपली आहेत, हम्म. माझ्या भावांची मुलं सुद्धा आपलीच आहेत. बरोबर आहे. हाँ, आणि मला मम्मीने एक प्रश्न केला होता मध्ये, म्हणजे सासूबाईंनी माझ्या, कि अगर लड़का या लड़की नहीं हो रहा है तो समझ जाने का कि मेरी बहू बांझ है, नहीं हो रहा बच्चा, तो फिर मैं ये क्यों सोचूंगी कि मेरी बहू एक किन्नर है, उसको बच्चा नहीं हो रहा. किती म्हणजे किती सोपं सोल्युशन आहे. कारण अनेक नाही. जणांना, आणि त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला एक सांगेन की आत्ताचा ट्रेंड आहे, लग्न करायच्या अगोदरच सांगतात की मला मूल नकोय, तुझं काय नकोय, हो. म्हणणं. दोघं ठरवतात, म्युच्युअल ठरवतात, अंडरस्टँडिंग हो, मध्ये हो, मूल हो, होऊ हो. देत नाहीत. मग तर फेअर इनफ, हे तर अगदी म्हणजे ऍक्सेप्टेडच आहे. म्हणजे कितवी शिकल्या तुमच्या सासूबाई? नाही शिकले असतात, दुसरी तिसरी शिकले मला असतील. वाटतं म्हणूनच. दुसरी तिसरी शिकले असतील, पण Sorry, हुशार खूप आहे. सॉरी, मी काही सुशिक्षित, कारण मी स्वतः एक प्राध्यापिका होते, मेडिसिन प्रॅक्टिशनर आहे, त्याच्यामुळे मी काही कुणाला नावं ठेवत नाहीये. पण त्या सरपंच आहेत गावच्या. हो, हो, पण त्यांच्याशिवाय. मग सरपंच म्हणजे एक हुद्दा, बरोबर आहे. हो. त्यांना काही त्रास झाला गावी? नहीं, ते बोलतात मेरे बेटे को अच्छा लगा, उसने प्यार किया, उसने शादी किया, तो तुम लोग कौन होते हो बोलने वाले. ती क्लिअर आहे, ती म्हणजे आहेत ना एकदम क्लिअर आहेत. त्यांना विचार नाहीये कोणाचा की फॅमिली काय बोलेल किंवा कोण काय बोलेल. कमा के कौन खा रहे हो, आप खा रहे हो ना, अपने घर पे कौन लाके राशन दे रहा है, आपण मेहनत से खा रहे हैं ना, तो दुनिया का सोचने का नहीं. मी पण खूप घाबरली जेव्हा पहिल्यांदा समोर गेली, मी पाया वगैरे पडली, पण मी खूप घाबरली त्यावेळेस. आपण उलट पण नाही बोलू शकत, आणि मी शक्यतो नाही कोणाला उलट बोलत. त्यांनाच नाही असं की उलट बोलू शकत, मी लवकर नाही कोणाला उलट बोलत. तर मला बोलले क्यों डर रही है, क्या हो गया. बोले कुछ नहीं मम्मी, जो हुआ अच्छा हुआ, उसका टेन्शन नहीं लेने का, तू भी अच्छे रहेगी, वो भी अच्छा रहेगा. आमची भांडणं खूप वेळा झाली दोघांमध्ये, पण त्यांच्या बहिणी एक आहे बॉबीजीजी म्हणून, खूप छान. त्यांचे मिस्टर पोलीसमध्ये आहेत आणि खूप छान सपोर्ट आहे त्यांचा आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. जर आमची काय भांडणं झाली की मी 10 वेळा फोन नाही लावत बसत मम्मीला वगैरे, आणि मी तिला पण नाही फोन लावत, पण ती ओळखून जाते की या दोघांची भांडणं झालीत, काहीतरी झालंय. आणि आमची भांडणं अशी नाही की घराच्या बाहेर असतील किंवा 4 लोकांना ऐकायला गेले असतील. 4 लोक उलट तुम लोग झगडा ही नाही करते क्या. हा, मग ते घरातल्या घरात आता आपण कसं बोलतोय दोघं जण, तशी आमची भांडणं आहेत. पण असं एकदम जोर जोरात भांडणं नाही आहेत की तिसऱ्याला काहीतरी आमची भांडणं कळावीत. एवढं इथपर्यंत सगळं आहे व्यवस्थित. खरंच ईश्वरचरणी प्रार्थना की असंच राहू देत, असंच तुमचं आयुष्य सुंदर राहू देत. बरोबर. खरं म्हणजे मी ब्लँक होते, म्हणजे माझ्यासाठी हे इतकं वेगळं आहे सगळं ना की काय विचारू. खरंच माझ्याकडे विचारण्यासारखं काही आहे का. पण जर बोलल्या नाहीत तर समजणार कसं, बरोबर. आणि समजलं नाही तर आम्ही बदलणार कसं. एक गोष्ट माझ्या अशी निदर्शनास येते, म्हणजे माझ्या डोक्यातच विचार चालू आहेत कंटिन्युअसली. पॉडकास्ट घेते मी, पण विचार मात्र थांबत नाहीयेत. की मला असं वाटतं की एकदम हाय क्लास दे ऍक्सेप्ट एव्हरीथिंग, आणि एकदम शब्द नाही, लो क्लास मला म्हणायचंय, तेही ऍक्सेप्ट करतात सगळं. मग अडकलंय कोण? मध्यम वर्ग. बरोबर. सुधारायचे तर मध्यम वर्गाला, मध्यम वर्ग शिव्या देतील मला. पण आत्मचिंतन केलं ना तर आपल्याला नक्की जाणवेल की आपणच कुठेतरी अडकलोय. आपण ऍक्सेप्ट नाही करत, आपले स्वतःचे रूल्स चालवतो, पण आत्म्याचा विचार नाही करतो. आत्मा किती तडफडतोय, त्याला किती त्रास होतोय, ह्याचा विचार नाही केला जात. तुम्ही ज्या वेळेला एकत्र राहता सगळे, तुम्ही सांगितलं काय म्हणतात त्याला, तुम्ही सांगितलं दैयार म्हणतात. मग तिथून तुम्ही असं वेगळं जाऊ शकता, सेपरेट. आता तुम्ही ठरवलं वेगळं राहायचं, जाऊ शकता. हो, आमच्या गुरु लोकांची काही जबरदस्ती नाही, काही नसतं. नाही, कधीच Okay. काही नसतं त्यांचं. ओके. आता तुम्ही राहताय हे कॉमन लोकांच्यात राहताय, हो, बरोबर आहे. बरोबर. तिथं काही त्रास की तुम्ही अशा आहात? नाही. सगळे लोक माझ्यासमोर खूप छान मोठी सोसायटी आहे, टॉवरच आहे तो. माझ्या बिल्डिंगच्या समोरच आहे, आणि माझ्या बिल्डिंग समोर खूप छान मंदिर आहे. तिथे सगळे रोज येतात, सकाळ संध्याकाळ वगैरे. आले की मी समजा बाल्कनीत उभी असली तर मला आवाज पण देतील, ताई कशा आहात, भाभी कैसे हो आप, क्या कर रहे हो. हा, नॉर्मल लोक सुद्धा सगळे येणाऱ्याने घरी येऊन जातील कोण ना कोण.
आणि बिल्डिंग मध्ये करमतच नाही मी नसेल तर. पूर्ण बिल्डिंगचे लोक 10 वेळा फोन करतील, किती वाजले, घरी कधी येणार, कब आओगे आप, जल्दी आओ ना घर पे, अच्छा नहीं लग रहा है. अरे वा. मम्मीच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा. आणि कोणाला 4 दिवस दिसले नाही रस्त्यामध्ये कोणाला. कहाँ गए थे, दिखे नहीं, क्यों गए थे, कुछ काम था क्या, समझ जाया करो छोड़ के, बोल के तो जाया करो कम से कम. माझी बाउंडिंग खूप छान आहे. बाबा खूप सुंदर. हा, मला मी तरी नाही पण विचार मग करत. असं का वाटतं जीवन शापित आहे? जीवन शापित कसं आहे, आपण आपल्या एरिया सोडून दुसऱ्या एरियामध्ये जातो. कधी मी ट्रेननी प्रवास तर नाही करत शक्यतो, पण कधी बाय चान्स रिझर्वेशन केलं असेल, मला कुठे लांब जायचं असेल, तर मी बसली ट्रेनमध्ये. आता नॉर्मली आपण बसलोय, आपण 10च्या नंतरच सीट वगैरे खाली करून झोपायची तयारी करतो. त्याच्या आधी जेवणाचं वगैरे असेल ना, तिकडे तोंड करून जेवतील. जागा नसेल, कम्फर्टेबल नाहीये सीट वरती, पण तो टिफिन असा फिरवतील. का आम्ही का ते थाट टाकणार आहोत का, तुमचं मागणार आहे आम्ही लोक? आम्ही पण टिफिन नेलायच ना. मग काही जण असे ओंडी लावतील सीटच्या मध्ये, मग त्या ओंडीच्या तिकडे जेवणार. मग मी विचार करते कधी की काय आहे? मी पण तेच जेवण जेवते जे तुम्ही जेवताय, मी पण तेच आणले, मी पण तेच जेवणार आहे. स्वयंपाक करता? हो, मला सगळं, मी खूप छान जेवण करते अशी लोक म्हणतात. वा. मला तर नाही माहिती, सगळेजण बोलतात. काय आवडतं बनवायला? मला आलू पराठे. ओके. आणि व्हेज नॉन व्हेज? सगळं बनवते मी, फक्त मी चिकन नाही बनवत. ओके. मला चिकन नाही आवडत आणि मी त्याला हात पण लावत नाही. ओके. पण मच्छी खूप छान बनवते मी. अरे वा. हम्म. आणि तुमच्यात असं काही आहे का की नॉनव्हेज खायचं ह्या दिवशी नाही, त्या दिवशी नाही, किंवा आम्ही लोक जसं, सॉरी ना मी आम्ही नाही, तुम्ही नाही, करते, बरोबर आहे, पण जे बरोबर आहे आहे. ते नाही, जे आता आहे, हा. बोलते की संकष्टी आहे नाही खायचं, किंवा असं असं काही आहे का तुमच्यात? काही असं फॉलो केलं जातं का? आज बुधवार आहे, बरोबर, आज नॉनव्हेज खाणार, उद्या गुरुवार, उद्या नॉनव्हेज नाही खाणार. ओके, सिम्पल, बाकीच्यांसारखं एकदम नॉर्मल. हा, पण मी खाते, मी नाही पाळत. गुरुवार नाही पडत? नाही, मी काहीच नाही पाळत. फक्त नवरात्रीचे 9 दिवस नाही खात. गणपती असतो 21 दिवस, मी ते गणपतीमध्ये नाही खात. एवढंच, कारण देव आहे म्हणून नाही खात. बाकीचे वार प्रत्येक देवानीच केलेत ना. ह्या ज्या गोष्टी देवानीच घडवल्यात, की मग आज नाही खायचं आणि उद्या नाही खायचंय, की 12 के बाद खाएंगे, ते कशाला पाहिजे आपल्याला? नको, ह्या नॉर्मल गोष्टी आहेत ना. पकडलंय आपल्याला. हा, की 12च्या नंतर खायचं चिकन आपल्याला. बनले, मम्मी माझ्यासाठी ठेव, 12 वाजले की खाईन. पण 12चा संबंधच येत नाही. 12च्या नंतर आपण झोपतो, तू 4च्या नंतर खा, एक दिवस नवीन येईल. पण 12च्या नंतरचं काय लॉजिक, मला हे नाही समजलं अजूनपर्यंत. म्हणजे ना बरोबर पकडलंय, कारण हिंदू धर्मामध्ये दिवस हा 12 नंतर नाही बदलत, तर तो पहाटे नंतर बदलतो. त्यांनी बरोबर हा, मी पकडलंय. हेच लॉजिक ठेवते. मला एवढंच कळतं की आपण झोपतो कधी 12च्या नंतर, 4च्या नंतर आपण झोपत नाही. 4च्या नंतर मोस्टली प्रत्येक घरामध्ये उठतातच. मिस्टरांना जॉबला जायचंय, मुलांना शाळेत जायचंय, किंवा कोणाला जिम करायचे, कोणाला काय करायचंय, मग ते 4च्या नंतरच दुसरा दिवस उगवतो ना आपला. हा टॅटू का काढलाय? मला आवड आहे टॅटूची. ओके. हा, मला म्हणजे जास्त नाही काढलेत, हे 2च एवढे आहेत, आणि इथे एक आहे आणि हा एक टॅटू. हे लक्ष्मीचं प्रतीक लोटस. लोटस, हा, आणि वरती ओम. हो. खूप सुंदर. मेहंदी काढण्याचं काही विशेष? माझ्या बिल्डिंग मध्ये वरती ती एक मुलगी राहते, आस्था म्हणून, कॉलेजला आहे. तर ती मेहंदी शिकते. असं नाही कोण बोलणार की हमारे हात पे निकालो, हमारे हात. मी 24 तास घरीच असते. घरी असं माझी मेहंदी केली की मी तिला लगेच बोलते आजा. मग तिला शिकायला पण भेटेल त्यावेळेस, की तिचा जो आहे, ती काय कोर्स नाही करत आहे, पण तिचा एक हात साफ होईल ना. मग माझी मेहंदी केली की लगेच मी आते तिच्याकडे, निकालो, मग ती काढते. कायम, नेहमी असतं. नेहमी मला मेहंदी खूप आवडते, आणि मला नीट राहायला, चांगलं राहायला खूप आवडतं मला. लोक हसो, लोक काही बोलो, मी कोणाकडे लक्ष देत नाही. खूप छान. तुम्ही एक गृहिणी म्हणून स्थिर स्थावर झालायत, तरीही तुम्ही पैसे मागायला जाता का? गृहिणी झाली आहे, स्थिर गोष्ट, बरोबर आहे. पैसे मागण्याचं कारण हा माझा धर्म आहे. हा, कारण मी नाही गेली तर मला 4 लोक बोलणार, म्हणजे माझ्याच कम्युनिटीचे बोलणार. ओके. ओके. म्हणजे मागणं हे कंपल्सरी आहे तुम्हाला? नाही ना, असं कंपल्सरी नाहीये, असं काहीच नाही की मला मागायला जायलाच पाहिजे. पण माझा खर्च कोण चालवणार? जे माझे मिस्टर कमवतात त्यात तर माझं घर नाही चालत. मला 8,000 भाडं आहे, लाईट बिल 2-2,500 रुपये येणार, मग घरामध्ये राशन पाणी, फायनान्शियली. हा, अदरवाईज तुम्हाला नाही आवडणार? नाही. हा, मी तिरुपतीमध्ये मल्टीनॅशनल क्रेडिट सोसायटी, एक छोटी पतपेढी आहे, त्यात मी ऍडवायझर पण आहे. हा, बँकेचं काम करते मी.
पण मी शक्यतो जास्त नाही करत ते काम, कारण मी स्वतः अनुभव घेतलाय की मी लोकांना जाते, मी कन्व्हिन्स करते लोकांना जाऊन, जे ओळखीचे आहेत ते म्हणा किंवा दुसरी कोण लोक म्हणा, मी त्यांना कन्व्हिन्स करते, मी त्यांना ऍडवाइस करते की तुम्ही असं हे करा ते करा. लोक विश्वास नाही ठेवत. अरे ते ट्रान्सजेंडर आहे, किन्नर आहे, उद्याची बँक तर माझी नाहीये ना. आज बँकेचे खूप मोठे आभार की त्या लोकांनी मला त्या बँकेत जॉब दिला. हो हा, मला काहीतरी समजलं असतील ती लोक. पतपेढी आहे काही पतपेढी आहे नॉर्मली, हा, तिरुमला म्हणून पतपेढी आहे. हा. तर मी महिनाभर खूप प्रयत्न केले, मी खूप धावली त्याच्यासाठी. असं नाही की मला एक इन्कम पाहिजे, मला एक आनंद झाला की मला कोणतरी एक सपोर्ट केला, हा. मला कोणतरी एक जॉब दिला. हा. हा, जे जे माझे सर होते त्यांच्या अंडर मी काम करते. खरंच भगवती त्यांना खूप चांगलं ठेवो, त्यांनी मला खूप सपोर्ट केला की तुम्ही करा मॅडम. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव रोहन सर आहे, मी त्यांना रोहन सरच बोलते. परत रोहन, आयुष्यात रोहन रोहन सर आहेत ते. हा, त्यांनी मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलाय. खूप छान माणूस, एक भाऊ पण बोलू शकते मी त्यांना. आम्ही शक्यतो त्यांना सरच बोलते. हा, पण त्यांनी कधी मला असं वाईट नाही की नाही तुम्ही मॅडम करा, एक सपोर्ट केला मला त्यांनी की तुम्ही सुद्धा काहीतरी करू शकता आयुष्यामध्ये पुढे. खूप मोठी गोष्ट. पण समोरचा विश्वास नाही ठेवत, मी कितपर्यंत एकटी त्यांच्याशी लढा देऊ की तुम्ही एकदा करून बघा, जास्त मोठी इन्कम नको, तुम्ही महिन्याचे फक्त 115 रुपये टाका. हो. हा, तेवढं तरी करा, नाही विचार करून सांगू. आणि बाकीचे तुम्ही हे कल्पवृक्षवर हे सगळ्याच बँका डुबवून गेल्या, त्याच्यात तुम्ही लाख लाख रुपये इन्कम तुम्ही वेस्ट केली, मग ते आता कोणी भरून दिलं? नाही, 115 म्हणजे काय, अतिशय नॉमिनल अमाऊंट. हो. जर एखाद्याचं जर आयुष्य उभं राहत असेल, एखाद्याचा जर विश्वास वाढीला लागत असेल, तर आपल्याला हे नक्कीच केलं पाहिजे. विचार करा, जिथे जिथे ताई जातात, मॅडम जातात, प्लीज सपोर्ट करा. कारण एका व्यक्तीचा विश्वास आणि त्याची आशा फार महत्वाची आहे. आपल्याला खरंच हे सगळं हे यांच्या आजूबाजूला असलेले लोक इतके बदलतायत, आपण एवढं तर नक्कीच बदलू शकतो. ताई, ज्या वेळेला जाता तुम्ही आशीर्वाद म्हणून पैसा देता, एखादा लोक तुमच्याकडनं पैसा मागतात का आणि तो देतो का, आणि लोक तुम्हाला सांगतात का हे फळतंय, असं कधी घडलंय का? हाँ, असं खूप वेळा घडलंय की मला स्वतःहून नहीं, आपने जो 1 रुपया दिया था ना बहुत अच्छा है, मैं अभी तक पॉकेट में रखी हूँ संभाल के या रखा हूँ संभाल के. मग ते मला खोलून दाखवतील, ये आपने दिया था देखो दीदी, हाँ बस अभी एक बार और देना. मग मी तो 1 रुपया दिले की ते मला 10 रुपये देतील किंवा 5 रुपये. माझी एक बहीण आहे ममता ताई म्हणून, मगाशी सांगितलं त्यांनी तुम्हाला. बुधवार कधी येतो आणि मी कधी हिच्याकडे पैसे मागते. हा, तुम्हालाच? हो, मलाच. हा, 1 रुपया दे. अच्छा, म्हणजे ममताताई तुमच्याकडनं हे पैसे स्वतःहून मागतात? स्वतः घेणार. हा, कारण तिचा खूप विश्वास आहे. गुजराती आहेत का त्या? नाही, ते ऍक्च्युली मराठीच आहे, माझ्या मावशीची मुलगी आहे. हा, तर मी तिला ताईच बोलते. तर मला तिचा खूप सपोर्ट आहे. खूप म्हणजे एखादा बोलाल ना की घरामध्ये काय हवं आहे नको, माझं लक्ष नसेल, पण ती मी येण्याआधी घरामध्ये पूर्ण क्लिअर भरून ठेवणार. हा, मला काहीच म्हणजे मला लक्ष द्यायची गरजच नाहीये. सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करते माझ्यावरती. मला जरा काय झालं की ती लगेच पाणी असतं, अरे काय झालं हिला. हा, तर तिचं कसं आहे, बुधवार आलं की 1 रुपया दे. लहान मुलं कशी एकदम हट्ट करतात ना, पैसे पाहिजे मला, पैसे पाहिजे. मग तसं तिचं आहे, 1 रुपया दे. मी असेल किंवा माझी कम्युनिटी माझ्या बरोबर असेल बसलेली घरामध्ये, तरी ती कम्फर्टेबल. हा, तिला असं नाही वाटणार अरे सगळेजण आहेत, मी कशी उठू कशी बसू काय. सगळ्यांशी एकदम फ्रँकली, सगळ्यांशी खूप छान बोलणं तिचं. मग सगळ्यांकडनं 1 रुपया घेणार. ओके. आणि ते जमा करून ठेवेल. आणि कधी तिला असं वाटलं कुठे की ह्या व्यक्तीला त्रास आहे, 1 रुपया लो मेरी बहन ने दिया है, तुम्हारा अच्छा हो जाएगा. मेरी बहन किन्नर है, उसने दिया, तुम्हारा सब कुछ अच्छा हो जाएगा. मग तिला कधीतरी कुठून तरी बोलतात, दीदी आपने दिया था ना आपकी सिस्टर को, बोलो हमारा काम हो गया. अरे वा. ते मला कुठेतरी आनंद वाटतो, अरे मी दिलं होतं माझ्या बहिणीला, पण तिने आज कुठेतरी तिला स्वतःला किती विश्वास आहे माझ्यावरती की माझ्या बहिणी दिले कॉईन आज लोकांच्या कामाला येतात. मग त्या गोष्टीत मला कुठेतरी बरं वाटतं. आणि कधी कोण आलं, मी सांगू तुम्हाला, मी फोनवरती नजर काढते. म्हणजे आता व्हिडिओ कॉल आलाय, हा, आता समजा व्हिडिओ कॉल केलाय कोणी, ते म्हणतात ना एखाद्याचा विश्वास खूप असतो एखाद्या व्यक्तीवरती. हा, तर मी ती फोन, अरे दीदी बहुत तकलीफ हो रहा है, बच्चा बहुत रो रहा है, आप नजर उतारो तो. मी स्वतःच हसते. अरे किती लोकांना म्हणजे अंधश्रद्धा आहेत की फोनवरती, पण मी नाही बोलू शकत का, एक खूप भावनेने त्यांनी मला कॉल केलाय. एक आई समजून, एक बहीण समजून मला कॉल केलाय की मी करत असेल ते बोलतात ना कावळा बसायला फांदीत उठायला, भले मी नजर काढली असेल,
देवाच्या हातात देवाला वाटलं असेल बाबा ह्याला बरं करूया, किंवा त्याची वेळ झाली असेल, हे बरं होणार आहे. आपण औषध खाल्लं की लगेच बरं नाही होत ना. 1-2 दिवस, अर्धा तास, 2 तास, तेव्हा तर औषधाचं आपल्याला भेटणार ना. तेव्हा कुठं झालं असेल, मी केलं असेल पटकन, दीदी आपने किया, आपकी वजह से अच्छा हुआ. मग ते पुन्हा क्रेडिट लगेच फिरून मला, म्हणजे मी केलंय. मी काय बोलू, कारण तुम्ही आता रील्स बघा, तुम्ही पॉडकास्ट बघा, भरभरून मैंने किया आणि इथं लोक क्रेडिट द्यायला तयार आहेत, तरी पण त्यांनी केलं. मी नाही केलं. तोच करतोय, तोच सगळं घडवतोय, सगळं त्याच्याच हातामध्ये. मला त्रास झाला, कधी रडली ना मी नाही कोणाला काय बोलत. तो बघतोय ना, बस झालं. घड्याळ नेहमी घालता? नाही, घरी असलं तर घड्याळ नाही घालत मी. नाही, पण बाहेर जाताना? हो, मला दोन्ही हातात बांगड्या नाही आवडत. मला बांगड्या शक्यतो एका हातामध्येच आवडतात. खूप छान स्टायलिश. मला घड्याळ आवडतं घालायला. आणखीन एक गोष्ट विचारायची, तुमच्यात असं आहे का की काही लोक बधाई मागणारे, ते फक्त तेच काम करतात, आणि काही लोक पैसे मागायला दुकानात जाणारे, असं काही वेगळं असतं का, की सगळं कॉमनच, कोणी काही करू शकतं? असं काही नाहीये, कुठलंही बंधन नाही. नाही. आमचे गुरु लोक किंवा आमचे गुरुभाव लोक जे आमचे आहेत ट्रान्सजेंडर कमिटीवाले, कधीही कुठल्याही गोष्टीत कोणाला बंधन घालत नाहीत. किती छान आहे. की तू हे करूच नकोस, असं नाहीये. तू आता हे करते, मग तू हे करू नकोस. तुला जिथे वाटेल तिथे तू कर, जिथे तुला कमवायचं तिकडे तू कमाव. आणखीन एक गोष्ट सांगा, की मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू सगळ्या समाजातले तृतीयपंथी असतात? आहेत. मी तर आतापर्यंत पाहिलं असं छान मोठं असं मस्त दागिने घातलेले वगैरे असतात. मग मुस्लिम असतात, ते पण असं सगळं करतात. किन्नर म्हटलं की त्याला जातपात नाहीये. ओके, तुमच्यात असं काही मानलं जात नाही? आमच्यात असं काहीच नाही. किन्नर म्हटलं की फक्त एक सजन आणि सवर्ण. हो. बहुतेक लोकांना बघितलं असेल तुम्ही, खूप मेकअप आवडतो. 24 तास पूर्ण रंगीबेरंगी कपडे, गजरे, हातामध्ये चांगल्या चांगल्या बांगड्या, चेहऱ्यावरती मेकअप, एक सजन, एक आवड, की आम्ही आज वेगळे आहोत, गोष्ट मान्य आहे. पण मला ते करायला आवडतं खूप. मला त्या गोष्टीचा क्रेज आहे, मी ते करणारच असं. पण धर्म समभाव असं काहीच नाही की तू मुस्लिम, तो मराठी, हा हिंदू, हे ते असं काहीच नाही आमच्यामध्ये. राजकारण्यांनो ऐका, सर्व धर्म समभाव आहे इथे. मी हिंदू, मी मुस्लिम, मी ख्रिश्चन, काहीच नाहीये. खरंच काही नाहीये. म्हणजे आपल्यापेक्षा खूप ऍडव्हान्स आहेत. मग आपल्याला उगाच वाटतं आपण ऍडव्हान्स, हेच ऍडव्हान्स आहेत खरे. शेवटचा प्रश्न, मृत्यू ह्याबद्दल खूप म्हणजे मी सुद्धा हे ह्याच्यावरच बघते, रील्स आणि पॉडकास्ट याच्यातच बघते, की रात्रीचं त्यांना नेलं जातं आणि असं चप्पलनी मारतात का, तर परत हा जन्म नको. हे असलं खरं आहे का? खरं नाहीये. रात्रीचं नेणं कारण पूर्वी होतं. समाज घाबरतो, कोणतरी मेलंय आज, घेऊन चाललेत. आणि पहिले असे म्हणायचे लोक, मी तर नाही पाहिलं, पहिले असे म्हणायचे लोक की पायाला पाय बांधून घेऊन जाणार, चपलीनी मारणं, हा जन्म घेऊ नकोस, पुन्हा ह्या जन्माला येऊ नकोस. कुणी बघितलं पुढचा जन्म कोणाचा कुठला आहे? पण हे असं करायचे लोक म्हणतात करायचे. आता काही नाही, आता काय नॉर्मली, आता जसं मेल डेट झाली आहे त्याची, जशी आपण नॉर्मल आपले घेऊन जातात तेच घेऊन जाणार. असं पाय बांधणं वगैरे नाही, असं तर नॉर्मल, पण सामान्य ज्या ह्याच्यात सुद्धा अंगठे बांधले जातात. आणि आपण बघा, कोणाची बॉडी जात असेल, कोण जात असेल तर आपण सगळ्यांच्याच पाया पडतो. ते कॉमन आहे, सगळेच करतात. माझं झालं तरी उद्या माझ्या पण पाया पडतील, आज कोणाचं झालं तरी आपण पाया पडणार. कारण आपण ते आत्म्याला नमस्कार करतो, ब्रह्मांडात वेली नव्हतं. बरोबर. काय संदेश द्याल येणाऱ्या जनरेशनला, जी जनरेशन समजा दुर्दैवाने, सुदैव, आय डोंट नो मी काय बोलू, कारण तुमचं ऐकल्यावर मला दुर्दैव हा शब्द वापरावा असंच वाटत नाहीये. पण जर समजा असं घडलं तर तुम्ही त्यांना काय सांगाल? ते येणाऱ्या ते यंगस्टर्स असतील तृतीयपंथी, त्यांना काय ऍडवाइस द्याल? माझं ऍडवाइस एकच असणार की तुम्ही शिक्षण पूर्ण करा. महत्वाचं आत्ता ह्या पिढीला शिक्षण पाहिजे. आमची गोष्ट वेगळी होती, आम्हाला नाही भेटलं शिक्षण भेटलं पण आम्ही केलं नाही. पण त्या आज आम्हाला त्रास होतोय त्या गोष्टींचा. आज मी शिकली असती तर मी आज या सगळ्या बंधनात अडकली नसती. बरोबर आहे. माझं मी कुठेतरी स्वतःचं काहीतरी उभं केलं असतं, किंवा मी स्वतः कुठे जॉब केला असतं एक चांगल्या प्रकारे, आणि मी समाजाला उत्तर देऊ शकली असती. म्हणजे आताही देते, पण तो एक काळ वेगळा असता माझा आणि आत्ताचा वेगळा होता. तर माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी शिकून वगैरे व्यवस्थित राहा, आपल्या पायावर कम्फर्टेबल व्हा, आपल्या पायावर उभे राहा तुम्ही. आज म्हणजे आम्ही जे करतोय
बदाई बस्ती, आमची पिढ्यानी पिढ्या चालत आलेली परंपरा आहे, ते आम्हाला करावा लागणारच. पण तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की मला आज कुठेतरी काही वेगळा व्यवसाय करायचा आहे, तर नक्कीच करा. ह्याच्यावरती अवलंबून राहू नका. अनप्रेडिक्टेबल आहे ना, हा. सगळं अनप्रेडिक्टेबल. एक छोटीशी गोष्ट अजून विचारेन की गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करतं असं वाटतं? नाही करत. करायला हवी? हवी, पण कधी करणार? आता ऐकते तेव्हापासून झाले का 8-9 वर्ष. अजून 8-9 वर्षात काय झालं, उद्या कुठे गेली तर काय भेटणार आहे, काय सांगू शकत नाही आपण. समाजामध्ये जागरूकता नक्कीच येते. जर असं वाटलं की ओव्हरऑल तुमच्या कम्युनिटीला मदत करायची, अनेक एनजीओज असतील, आहेत एनजीओ भरपूर आहेत. जर आणखीन असं जर मदत करायची असेल तर सामान्य लोक कोणाला अप्रोच करू शकतात? जे आमचे मोठे आहेत, आमचे जे हेड आहेत, आमचे गुरु वगैरे आहेत, जे आमची कम्युनिटीमध्ये आमची संस्था वगैरे चालवतात, त्या लोकांकडे. आणि आमच्या थ्रू सुद्धा करू शकतो आम्ही. समजा आता कोणाला मदत हवी, त्यांनी मला सांगितलं, जर माझा बजेट असेल, जर माझी तेवढी इतपत त्यांना मी मदत करू शकते, तर मी पर्सनली एकटी सुद्धा करू शकते. पण तो बजेट माझ्या हद्दीबाहेर असेल, मला नाही जमणार एवढं करायला, तर मी ती गोष्ट माझ्या हेडपर्यंत पोहोचवू शकते, जे आमच्या आहेत संस्था नाही, मला असं विचारायचं की सामान्य जणांना जर मदत करायची, जे तुम्ही उत्तर दिलं, आम्ही तुमच्या हेडचा नंबर नक्कीच आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकू, जेणेकरून जर कोणाला आत्म्याला असं वाटलं की नाही खरंच कुठेतरी कितीही सुधारलं तरी शापित थोडेसे का होईना आहेत आणि पाहिजे ना दुआ, मग एक ऑर्गनाइज दुआ देऊया ना, जेणेकरून हे पैसे असे तसे न जाता एक प्रॉपर एखाद्या कुठल्या तरी चांगल्या मार्गाने कुठेतरी यांना चांगलं आयुष्यांचं बदलण्यासाठी उपयोग होईल. आम्ही नक्कीच, मला हा नंबर द्या, मी त्या डिस्क्रिप्शन नक्की. ताई, तुम्ही इथे आलात, इतकं मन मोकळेपणाने सांगितलं, जरी शापित आहे तरी मला असं म्हणावं लागेल की तरीही तुम्ही खूप भाग्यवान आहात. हो, ते तर आहेच. मी तुम्हाला एक जोडीदार आणि अशी सासू, सरपंच असून गावाशी एवढं टफ फाईट देणारी, काय सामान्य माणसांना तरी काय मिळतं याच्यापेक्षा जास्त? मी अशी खरंच लोकांनाही आव्हान करेन आणि त्या ब्रह्मांडाला सुद्धा सांगेन की यांना काम दे, यांना भीक नको, काम दे, ज्याच्याने ते कॉन्फिडेंटली स्वतःचं एक रिस्पेक्ट ठेवून ते आयुष्य पुढे काढू शकतील. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटू असं सांगून आजची रजा घेऊया. थँक्यू.